मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संबंधित मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयानं म्हटलं आहे की आज मतदान झालं तरी सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी केली जाईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. तर 20 डिसेंबर रोजी मतदानानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर केले जातील. काही नगर परिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगर परिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा 20 नगर परिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील. तसेच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील असे न्यायालयाने सांगितले. ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांना आत्ताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळाले होते त्यांचे ते निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड, रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद.